हाय, वेलकम टू सखी. मी सोनल. आज मी एक छान अशी हँडलूम प्युअर माहेश्वरी मस्त बारीक लाईन्स म्हणजे बारीक बॉर्डरची आणि छान अशी पूर्ण साडी घेऊन आलेली आहे. तर ही जी साडी आहे ती अशी आहे, या पद्धतीची आहे. हे बघा, पूर्ण जरीची लाईन आहे आणि याच्यामध्ये असा जो शंकरपाळ्याचा शेप असतो ना, असा मस्त असं बुट्टा आहे. ओके. आणि हा जो मी नेसलेला कलर आहे तो छान असा ग्रीन आणि रॉयल ब्लू अशा कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणजे दोन कलर्स आहे याच्यामध्ये, असे डुएल टोन म्हणतो ना, तर डुएल टोन मध्ये ही साडी आहे. असं इथून बघितल्यानंतर थोडासा हिरवाई दिसतोय आणि थोडासा ब्लू पण दिसतोय, थोडासा मध्ये मध्ये एखादा जांभळा पण दिसतोय. तर अशी ही साडी आहे. दिसायला सुंदर आहे. आता येणाऱ्या फेस्टिवल साठी अतिशय अप्रोप्रिएट आहे. तुम्हाला रक्षाबंधनला जर नेसायची असेल किंवा आपल्या या चॅनलवरती कोणी भावंड जर बघत असाल, भाऊ बघत असेल, दादा बघत असेल, तर बहिणीसाठी ही साडी नक्की घेऊन घ्या. तुमच्या बहिणींना खूप आवडेल. तर मस्त अशी ही साडी आहे आणि हँडलूम आहे, सिल्क बाय कॉटन आहे, प्युअर सिल्कची साडी आहे. सिल्क बाय कॉटन आहे. 60% यामध्ये सिल्क आहे आणि 40% कॉटन आहे. ठीक आहे. तर अशी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी छान ही नेसली जाते. एकदम मस्त अशी चापून चोपून बसते, अजिबात कुठेच फुगत नाही. ठीक आहे. तर अशी ही साडी आहे. आजचा हा जो साडीवरचा लुक आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यामध्ये सेम कलरचाच ब्लाउज पीस आहे, पण माझ्याकडे जो ग्रीन कलरचा होता तो मी यासोबत पेअर केलेला आहे. आणि येणाऱ्या फेस्टिवलसाठी तुम्ही असा लुक तयार करू शकता. अप्रतिम दिसतो. आज माझ्याकडे जर गजरा असताना तर मस्त साऊथ इंडियन लुक तयार करायचा होता मला, पण गजरा मिळाला नाही, घेतलाच नाही मी गजरा. पण मग आता तयारी करताना असं वाटलं की गजरा पण हवा होता. तर असंच मी छान असं हे पेअर केलेलं आहे. आणि याच्यासोबत हा माझा दुसऱ्या साडीवरचा ग्रीन कलरचा ब्लाउज आहे, जो अतिशय छान दिसत आहे. आणि यावरती मी नेकलेस घातलेला आहे. हा माझा स्वतःचा नेकलेस आहे आणि कानातले आहे त्यावरती. आणि अशा मस्त हिरव्या कलरच्या बांगड्या घातल्या, ज्या माझ्या ब्लाउजला आणि या साडीला पण मस्त मॅच होत्या. खूप सुंदर कलर आहे. हा कलर तर सुंदर आहेच हा, आणि याच्यामध्ये भरपूर चांगले चांगले पण कलर्स आहे. हा असा पदर आहे, टिश्यू पदर आहे. आणि हे बघा, तर ही जी साडी आहे ना, हँडलूम आहे. तर याची प्राइस जाणून घेण्यासाठी मला व्हॉट्सअप करा खाली दिलेल्या नंबरवरती. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक वरून बघत असाल तर मेसेज करू शकता, त्यावरती मी रिप्लाय देईलच. पण शक्यतो जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअप करा, मी त्यावरती नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. कारण कधी कधी काय होतं, एखादा जो व्हिडिओ आहे ना तो मी तिथे जाऊन बघत नाही, की मग त्याच्यामध्ये तुम्ही काय कमेंट केली आहे ती बघितली जात नाही. जर तुम्हाला काही अशाच कमेंट्स करायचे असेल तर ठीक आहे, पण जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल किंवा खरेदी करायची असेल, आपली ही साडी बुक करायची असेल, तर तुम्ही व्हॉट्सअपवरती इथे मी जो नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे व्हॉट्सअप करा, मेसेज करा. ओके. सुंदर आहे, दिसते ना सुंदर. बघा, अशी छान नेसली जाते, अजिबात फुगत नाही. व्यवस्थित नेसली ना की साडी ही व्यवस्थित दिसते. आता यावरती आज मी हा जो लुक आहे तो मी छान असा ट्रेडिशनल लुक तयार केलेला आहे. तुम्ही ह्याच्यावरती साडी जी नेसता ना, त्या साडीवरती तुम्ही ब्लाउज कसा पेअर करता आणि ती नेसता कशी, त्याला कॅरी कसं करता, यावरती डिपेंड आहे की तुमची साडी कुठल्या ओकेजनला तुम्ही ती नेसाल. ठीक आहे. तर आता ही साडी जी आहे तुम्ही ऑफिसमध्ये पण नेसू शकता. ऑफिसमध्ये नेसताना याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो तुम्ही शिवून तर घ्यायचाच आहे. आणि थोडासा इंडो वेस्टर्न टाईप मध्ये तुम्ही याला नेसू शकता. म्हणजे पूर्ण छान पिनअप करून किंवा छान अशी. आता ही जरी आपल्याला गोल्डन दिसलं असेल ना, म्हणजे गोल्डन जरी जी आहे ही बॉर्डर, पण तुम्ही यावरती ऑक्सिडाइज मध्ये जे दोन कलर्स असतात, म्हणजे ऑक्सिडाइज सिल्वर आणि सोबत थोडंसं गोल्डन कलरचं असतं बघा, ती ज्वेलरी पण याच्यासोबत खूप सुंदर दिसते. जर तसा लुक तुम्ही तयार करत असाल तर तो ऑफिससाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला आता यातले आपण कलर्स बघूया. तर सगळ्यात पहिला जो कलर आहे तो मी दाखवते. हा सुंदर असा रेड कलर आहे
आणि यावरती आता तुम्हाला इथे दिसतच असेल की असेच बुट्टे आहे पूर्ण लाईन मध्ये आणि पूर्ण साडीवर आहे. ठीक आहे, थोडासा नेस्ता पदर सोडलेला आहे, नाहीतर पूर्ण साडीवर असेच आहे. आणि जो ब्लाउज पीस आहे तो रनिंग मध्ये आहे. ठीक आहे, आणि सेम सगळ्या साड्यांचं सेमच आहे. तर आता इथे हा टिश्यू पदर झाला, ही याची बॉर्डर झाली. त्यानंतर याचा जो ब्लाउज आहे तो असा प्लेन रेड मध्ये आहे. ओके, हे बघा, हा जो रेड आहे हा प्लेन रेड मध्ये याचा ब्लाउज आहे. ठीक आहे, तर ही छान अशी रेड साडी आहे. मी पूर्ण नॅचरल लाईट मध्ये दाखवत आहे, तुम्हाला बिलकुल नॅचरल कलर दिसत असेल. आणि जर तुम्हाला ही घ्यायची असेल ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण जरी मी फोटो सॉरी जरी मी फोटो शेअर केलेले असले तर फोटोमध्ये एक शेड डार्कर दिसतं आणि थोडंसं म्हणजे थोडं ब्राईट दिसतं. तर कॉन्ट्रास्ट म्हणतो ना, म्हणजे जास्त थोडासा डार्क दिसतो. तर म्हणूनच जो व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसत आहे ना, हा सेम तसाच कलर आहे. एकदम असा टोमॅटो रेड कलर असतो ना तसा कलर आहे. आणि यामध्ये थोडासा येलोइश ऑरेंजचा टोन आहे. त्याच्यामुळे काय होतं, दोन्ही रंग तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला हे दिसतंय ना टॅसल्स, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रेड आणि येलो ऑरेंज असा धागा आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर असा दिसतोय. आणि याची बुट्टी खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. मी जी नेसली आहे त्याची बुट्टी थोडी वेगळी आहे आणि याची बुट्टी थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, तुम्ही बघत आहात, तुम्हाला दिसत आहे. तुम्ही जेव्हा साडी बुक करता तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, त्यानंतर यामध्येच आपल्याला सुंदर असा पिंक कलर मिळालेला आहे आणि पिंक मध्ये पण थोडासा येलोइश धागा आहे, त्याच्यामुळे याचा पण थोडासा असा असा कलर बघितला ना, थोडा येलो आणि थोडा पिंक असा दिसतो. आणि हे बघा, याचे जे टॅसल्स आहे त्यावरून आपल्याला कळतं. मी असं जवळून दाखवते, टॅसल्स जे आहे त्यावरून कळतं की यामध्ये येलो आणि पिंक असा कलर आहे. आणि टिश्यू पदर आहे आणि अशी बॉर्डर आहे. एक कलर, हा 2 झाला, 3 झाला आपला. आणि हा आहे चौथा कलर. तर मी 4 कलर्स यामध्ये आणलेले आहे आणि एक एकच पीस आहे. आता सध्या गौरी, गणपती, रक्षाबंधन यासाठी जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्की आत्ताच घेऊन घ्या, कारण ब्लाऊज शिवायला तुमच्यापर्यंत ही साडी पोहोचायला वेळ लागतो. तर एक 7 ते 8 दिवस तरी लागू शकतात. किती तुम्ही माझ्यापासून लांब राहता त्याच्यावरती डिपेंड आहे. आता हा जो आहे तो थोडासा जांभळा किंवा वांगी कलर आहे. पण हा वांगी कलर आहे ना, याच्यामध्ये पण खूप सारे शेड्स आहे. आता तुम्ही बघू शकता, हा जो धागा आहे इथे तुम्हाला दिसत आहे, ब्लू आहे, ग्रीन आहे, असे 2 धागे आहेत. त्याच्यामुळे या साडीमध्ये ना 2 कलर्स दिसत आहे. आता जसं मी म्हंटल की ही साडी मला या ब्लाउज वरती मॅच झाली, पण ही साडी पण या ब्लाउज वरती खूप छान दिसेल. आणि पण तुम्हाला यावरती याचाच ब्लाउज शिवायचा आहे. खूप सुंदर आहे याचा ब्लाउज आणि सेमच आहे. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे याच्या आधीची जी साडी आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस दाखवला नाही, पण सेम रनिंग मध्ये ब्लाउज आहे आणि सगळ्यांचे सेम आहे. फक्त काहींची बुट्टी थोडी वेगळी आहे, पण जी बॉर्डर आहे ती सेम आहे. आणि हा पण टिश्यू पदर आहे. ठीक आहे, तर हे झाले आपले 4 कलर्स. तर ही हँडलूम माहेश्वरी, प्युअर माहेश्वरी आहे, प्युअर हँडलूम आहे, सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे, सिल्क बाय कॉटन. तर या साडीची प्राइस जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या साठी बुक करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला तिथे प्राइस पण सांगेल. आणि आजची ही जी साडी आहे ना ती खूप सुंदर आहे, म्हणजे मला तर अतिशय आवडलेली आहे. तुम्ही याच्यावरती कसं स्टाईल करता त्यावरती या साडीचा लुक एनहान्स होणार आहे, उठून येणार आहे, उठून दिसणार आहे. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बुक करण्यासाठी ज्या मी आत्तापर्यंत ज्या साड्या दाखवल्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ही साडी तुम्हाला बुक करायची असेल तर मला किंवा प्राइस विचारण्यासाठी व्हॉट्सअप करा. आणि हो, रंग मी बरोबर सगळ्यात सांगितलेले आहे. पहिला जो रेड होता तो टोमॅटो रेड होता. त्यानंतर पिंक जो आहे तो छान हॉट पिंक आहे आणि त्यामध्ये थोडासा येलो धागा असल्यामुळे थोडासा येलो टच त्यामध्ये दिसत आहे. आणि त्यानंतर हा जो जांभळा आहे, या जांभळ्यामध्ये पण ब्लू आणि ग्रीन असे 2 कलर्स आहेत. त्याच्यामुळे कलर्स मी, जांभळा म्हणजे वांगी कलर आहे हा, आणि हा ब्लू आहे. तुम्हाला इथे जसा दिसत आहे ना कॅमेरामध्ये
अगदी सेम कलर आहे, काहीच डिफरन्स नाहीये आणि खूप सुंदर अशी साडी आहे. तर चला, आय थिंक तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असेल. तर पुन्हा भेटते अशाच छान छान साडीज सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड कीप शॉपिंग.